घेता काम होई नीट नेटके, ओझे आत्म्यात आनंद भारी, ओझे आत्म्यात आनंद भारी, साऱ्या थकव्याला दूर ते सारी, साऱ्या थकव्याला दूर ते सारी. ओ येशूचे ओझे येशूचे जो कोणी घेतो, जो कोणी घेतो, जो कोणी घेतो, ओझे येशूचे जो कोणी घेतो, जो कोणी घेतो, जो कोणी घेतो. हैया हो हैया हो हैया हो हैया, हैया हो हैया हो हैया हो हैया, हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो. इस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई, जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, इस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. बीमारी से, गरीबी से, शाप से छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता, जिस नाम में है यीशु है वो नाम, जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. थँक यू जीसस. हालेलुया. चालते. ओके. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो. थैंक यू जीसस. धन्यवाद देतो प्रभु. आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, पूरे दिल से, मेरे लफ्जों से, मेरे ओठों से, मेरे जीवन से, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी. सुख की गहराई में, दुख की गहराई में, आराधना मैं करता रहूं, आराधना मैं करता रहूं, जीवन के हर
मोड़ पे तेरी आराधना में करता रहूं, आराधना में करता रहूं, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, सीने से तेरे लिपटा रहूं मैं, तुझ में ही डूबा रहूं यीशु जी, तुझ में ही डूबा रहूं यीशु जी, कदमों में तेरे बैठा रहूं मैं, राह तेरी मैं देखा करूं, राह तेरी मैं देखा करूं, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, आराधना मैं करता रहूं. होय प्रभू, आम्ही रात्रंदिवस तुझी आराधना, तुझी उपासना, तुझं गौरव करत राहावं यासाठी प्रभू आम्हाला तू शक्ती दे बाप्पा, सामर्थ्य दे, शब्द दे प्रभू आम्हाला, कारण आम्हाला धुळीतून उचलून तू राजाच्या पंक्तीस बसवलंस. प्रभू परमेश्वरा, आमचा विलाप दूर करून आम्हाला हर्षाचे वस्त्र तू घातलेले. आम्ही का दुःख करावं प्रभू, का प्रभू परमेश्वरा सुटक्याच्या वेशाने आम्ही राहावं प्रभू. आम्हाला आनंदित तू केलेलं आहेस, आमचं दुःख उसासे पळ काढलेले आहे त्यांनी. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या हातात पडतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. यावेळेस आपण करिंथीकरास पत्र 2 करिंथकर 3 अध्याय आणि 18 वचन आपण वाचणार आहोत. 2 करिंथकर 3 अध्याय 18 वचन मी वाचत आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्व आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत, आणि प्रभूचा आत्मा त्याच्या तेजस्विताच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. बायबल आम्हाला सांगतं की देवाची इच्छा आहे की ह्या वर्षी आम्ही तेजस्वी व्हावं आणि प्रकाशावं. हालेलुया. आम्ही कसं व्हायला पाहिजे? आम्ही तेजस्वी व्हायला पाहिजे, आम्ही प्रकाशमान व्हायला पाहिजे. आम्ही प्रकाशमय, प्रकाशाचे पुत्र आहोत, आम्ही अंधाराचे पुत्र नाही. हालेलुया. नवीन वर्ष आम्हाला सांगत आहे, मागच्या वर्षी जे काही करता नाही आलं ते ह्या नवीन वर्षामध्ये आम्हाला करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तो सांगतो, आता आपल्या मुखावर आच्छादन नाहीये. आता आपल्या मुखावर काय नाहीये? आच्छादन. काय होतं? आच्छादन आम्हाला पाहायला मिळतो. जुना करार जो होता तो जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रेमनो, जुना करारातले जे आमचे बांधव आहेत त्यांच्या मुखावर अजून आच्छादन आहे, पण आमच्या मुखावरचं आच्छादन काढून टाकले. तो काय आहे? तो परमपवित्र स्थानातील पडदा आहे. तो काय आहे? पडदा प्रियांनो तो. आणि तो येशूने, येशूने जेव्हा प्राण दिला तेव्हा वरपासून खालपर्यंत तो पडदा दुभंगला. हालेलुया, हालेलुया. आता आम्ही डायरेक्ट परमपवित्र स्थानामध्ये आम्ही जाऊ शकतो. आम्ही कुठे जाऊ शकतो? स्थानामध्ये जाऊ शकतो.
प्रियांनो, आता आमच्या मुखावर कसलंही आच्छादन नाही. आता आमच्या मुखावर कसलंही नाही. आज आपण सगळे आरशाप्रमाणे, कशाप्रमाणे? आरशाप्रमाणे आपण प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब आम्ही लोकांवर पाडत आहोत. पुष्कळ लोकांना विश्वास नाहीये की माझ्यामधून ख्रिस्ताचा प्रकाश लोकांवर पडत आहे किंवा वैभवाचं प्रतिबिंब पडत आहे. त्यांना विश्वास नाही आणि म्हणून त्यांच्या 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 सेवेमध्ये त्यांना काही दिसत नाही. हालेलुया. पण प्रियांनो, आमच्यामध्ये तो प्रकाशमान सूर्य आहे. आमच्यामध्ये कोण आहे? सूर्य पण कमी म्हणता येईल त्याला आपल्याला, कारण सूर्य कुणी बनवला? त्याने बनवला. सूर्य कुणी बनवला? त्याने बनवला. इतका तो प्रखर आहे की आम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही. आम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही. कुणीच पाहू शकत नाही त्याच्याकडे. आणि लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा. अहो, काय पाहणार आहे तुम्ही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तर आपण जे आहोत आता आम्ही येशूच्या वैभवाचं प्रतिबिंब, आमचं प्रतिबिंब नाही. आम्हाला सेवेमध्ये आमचं प्रतिबिंब लोकांवर नाही पाडायचं. आमचा इम्पॅक्ट लोकांवर पडतं काम नाही. त्याच्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थना करूया, देवा तुझं प्रतिबिंब मी ज्यांच्या पुढे जाईल, ज्या लोकांकडे जाईल, हॉस्पिटलमध्ये जाईल, कामाच्या ठिकाणी जाईल, कुठेही जाईल, तर ख्रिस्ता तुझं प्रतिबिंब त्यांच्यावर पडू दे. हालेलुया. काय होऊ दे? तुझं प्रतिबिंब, तुझा प्रकाश. हालेलुया. मोशेमधून देवाचा प्रकाश लोकांवर, आणि तो इतका प्रखर होता की त्यांना तो सहन होत नव्हता. बायबल सांगतं लोकांना पाहवत नव्हतं त्याच्याकडे, लोकांना पाहवत नव्हतं. म्हणून मोशेकडे तक्रार करायचे ते, आणि मग मोशे तोंडावर तो काय करायचा? तो एक कपडा टाकायचा. प्रियांनो, आता तो कपडा आपल्याला काढायचा आहे. हालेलुया. यासाठी की प्रियांनो, आमच्या शत्रूचे डोळे दिपले पाहिजेत. हालेलुया. आमचा शत्रू या वर्षामध्ये तो राहता कामा नये. हालेलुया. आमचा शत्रू ह्या वर्षामध्ये राहता कामा नये. ह्या वर्षात इतकं देवा, इथं तो ख्रिस्तामुळे आमच्यामध्ये ते वैभव आहे. आमचं वैभव नाहीये. हॅलो, हे वैभव कोणचं नाही? आमचं वैभव नाही, आमचं वैभव नाहीये. प्रियांनो, आम्ही बायबल दावीद राजा म्हणतो, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आम्ही प्रकाश पावलेले लोक. अंधकार आमच्या जीवनातून निघून गेलेला आहे. धार्मिकतेचा सूर्य आमच्यावर चमकत आहे. हालेलुया. अंधकार गेलेला आहे, तो तुटलेला आहे, संपलेला आहे. प्रियांनो, आता मी स्वतंत्र आहे. आता मी स्वतंत्र आहे. आता मी ख्रिस्ताच्या अधीन आहे. आता मी ख्रिस्तामध्ये आहे. आता आपलं एकच काम आहे की लोकांवर ख्रिस्ताचं, आपलं प्रतिबिंब नको, ख्रिस्ताचं प्रतिबिंब आपल्याला ह्या वर्षामध्ये आम्हाला लोकांवर पाडायचं आहे. हालेलुया. कोणचं प्रतिबिंब पाडायचं आपल्याला? कसं पाडायचंय? तो म्हणतो आरशाप्रमाणे. कसं पाडायचं? आम्ही लहानपणी काय करायचो? आरशाचे तुकडे सापडले का ते आम्ही घ्यायचो असे, आणि असे लोकांच्या तोंडावर मारायचं. असं त्या लोकांना प्रॉब्लेम व्हायचा. ते म्हणजे बाजूला कर. प्रियांनो, या छोट्याशा काचेच्या तुकड्यातून येणारा प्रकाश त्यांना सहन होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, पण इथं आम्हाला एक काम देवाने केलेलं आहे. पाऊल म्हणतो, आम्ही आता आमच्या मुखावर आच्छादन नाहीये. आता आम्ही आरशाप्रमाणे आमच्या धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करणारे लोक आम्ही आहोत. हालेलुया, हालेलुया. पाऊल म्हणतो, मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. प्रियांनो, आता आम्ही खूप जगलो आहोत. आता
आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या सर्वांसाठी आता आम्हाला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. या वर्षात आम्हाला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. ख्रिस्तासाठी जगायचं आहे. ख्रिस्तासाठी मरायचं आहे आपल्याला. हालेलुया. लोकांचे डोळे दिपले तरी चालतील, पण आम्ही प्रतिबिंब पाडतच राहू. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येईल, त्यांच्या हृदयात प्रकाश येईल, त्यांच्या घरात प्रकाश येईल, त्यांचं जीवन प्रकाशमय होईल. हेच आमचं काम आहे. हालेलुया. एका ठिकाणी यशाया म्हणतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. निबिड अंधकार पृथ्वीला झाकत आहे, पण परमेश्वराचं तेज माझ्यावर उदय पावत आहे. हालेलुया. आम्ही रोज म्हणूया परमेश्वराचं तेज, सकाळी सुटून म्हणूया की परमेश्वराचं तेज माझ्यावर उदय पावते. परमेश्वराचं तेज माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या भावांवर, बहिणीवर, चर्चवर, मंडळीवर, आमच्या नगरकर, महाराष्ट्रकर, भारतकर, सगळ्यांवर. हालेलुया. हालेलुया. आमचं एकच काम आहे. आमचं नाही, आमच्या देवाचा गौरव करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण निबिड अंधकाराने या जगाला ग्रासलेलं आहे. लोक त्रासामध्ये आहेत, लोक दुःखामध्ये, कष्टामध्ये, आजारामध्ये, विकारामध्ये. प्रियांनो, त्यांना त्या प्रकाशाची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. येशू म्हटला, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हालेलुया. मी जगाचा प्रकाश आहे आणि तुम्हीही जगाचे प्रकाश आहात. प्रियांनो, आपल्याला हा प्रकाश प्रियांनो अंधकारात घेऊन जायचा आहे. अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला जेव्हा येशू जन्मला. तोच प्रकाश आमच्यामध्ये आहे. हालेलुया. मग त्याचं पुस्तक सांगतं, अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे. प्रियांनो, तोच प्रकाश आमच्यामध्ये आता आलेला आहे. त्या प्रकाशाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. त्या प्रकाशामध्ये आम्ही चालत आहोत आणि त्या प्रकाशाची आम्ही प्रजा आहोत. हालेलुया. आम्ही अज्ञानासारखं नाही, तर ज्ञानासारखं आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. हा ज्ञानाचा प्रकाश आम्हाला त्यांना द्यायचा आहे आणि प्रियांनो त्यांना अंधकारातून बाहेर आपल्याला काढायचं. पाऊल म्हणतो, आम्ही काय करतोय? आपण सगळेजण काय म्हणतो पाऊल? आपण सर्वजण. फक्त पाऊल म्हणतो मी एकटा का? नाही. या जगामध्ये सगळे देवाचे लोक, देवाचे सेवक, सेविका ते काय करत आहेत? ते प्रियांनो आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब ते पाडत आहेत. हालेलुया. प्रभूचं वैभव कसं आहे? आपण स्वर्गात जाऊन पाहणार आहोत. हालेलुया. प्रभूचं वैभव त्या 3 शिष्यांनी पाहिलं. प्रभूचं वैभव कोणी पाहिलं? 3 शिष्यांनी पाहिलं. आम्हाला पाहायला मिळतं त्याच्यावरती, रूपांतराच्या डोंगरावरती. आणि मग ते लोक म्हणाले, अरे बापरे, प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं ओरिजिनल रूप त्यांनी पाहिलेलं आहे. हालेलुया. त्याचं वैभव इतकं आहे. ओ माय गॉड. त्या स्वर्गामध्ये प्रियांनो सूर्य नाही, काही नाही. स्वतः कोकराचा प्रकाश असणार आहे, स्वतः येशूचा प्रकाश. म्हणून तो म्हटला का, मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, आम्ही विश्वास ठेवूया. तोच प्रकाश, तेच कनेक्शन माझ्यामध्ये. हालेलुया. ते पॉवरफुल कनेक्शन माझ्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आणि आमचं काम आहे ह्या जगावर प्रकाश पाडणे. हालेलुया. आणि मग अंधकाराचा इम्पॅक्ट तुटून जाईल. प्रियांनो, अंधकाराची सत्ता तुटून जाईल, अंधकाराचं काम तुटून जाईल, अंधकाराच्या गोष्टी तुटून जातील. प्रियांनो, आम्हाला देवाने हे काम दिलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो पाऊल म्हणतो, आता आम्ही आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचं. प्रियांनो, प्रभूचं वैभव किती मोठं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, प्रभूचं वैभव प्रियांनो आम्हाला देव दाखवणार आहे, त्याचं वैभव दाखवणार आहे. हालेलुया. एका देवाने शल्मोनाला खूप वैभव दिलं. हालेलुया. देवाने शल्मोन राजाला
खूप धन मान सोनं नाणं काय काय नव्हतं त्याच्याकडे. लोक यायचं स्पेशली पाहायला. लोक काय करायचे? हा, हे जगिक धन पाहायला लोक येतात. हालेलुया. आमची प्रार्थना असलं पाहिजे, देवा ते आमच्या बरोबर तुझं स्वर्गाचं वैभव पाहायला आमच्या बरोबर ते असले पाहिजे, किंवा त्यांना इथंच त्याचं वैभव दाखव, म्हणजे ते तुझ्याकडे आकर्षिले जातील. म्हणजे आज लोकांना ख्रिस्ताची एलर्जी आहे मंडळी. हालेलुया. हालेलुया. त्यांना ख्रिस्ताची एलर्जी आहे आणि म्हणून, पण जेव्हा ते प्रकाश पाहतील ना ख्रिस्ताचा, ख्रिस्ताचं वैभव पाहतील, ख्रिस्ताचा चेहरा पाहतील, हालेलुया, फार सुंदर तो चेहरा आहे. हालेलुया. ब्रदर डीजीएस म्हणते ते, मी स्वर्गामध्ये मी गेलो तेव्हा मी पाहिले ख्रिस्ताचा चेहरा, अशा लाईट, पूर्ण लाईट, त्याची वर्णनच करता येत नाही असं. हालेलुया. हालेलुया. प्रेम, तो तो उजेड, तो प्रकाश, देवाने, तो देव स्वतः, तो प्रकाश आमच्यामध्ये आहे. ते वैभव स्वतः ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. आणि आमचं काम आहे प्रियांनो, आमचं नको, तर आमच्या देवाचं वैभव लोकांना म्हणजे देवाचे गुण आम्हाला लोकांना दाखवायचे, देवाच्या गोष्टी, येशूची प्रीती, येशूची क्षमा, येशूची दया, येशूची सहज, या सगळ्या गोष्टी. जग बदलून जाईल मंडळी. जग गुडघे टेकणार आहे जेव्हा खरा ख्रिस्त आमच्यामधून त्यांना दिसेल. खरं प्रतिबिंब, देवाला सांगे तुझं पूर्ण प्रतिबिंब माझ्यामध्ये उतरून येऊ दे. 99% नाही, 100, मोर दॅन 100 माझ्यामध्ये उतरून. मला जगायचं नाही प्रभू. आता मी खूप जगलेलो आहे. आता खूप मी खाल्लो प्यालो हिंडलो, तुझ्या जीवावर मजा गेली. आता देव बापा, आता जगाला मी काहीच नाही देऊ शकलो, पण ह्या वर्षामध्ये तुझं प्रतिबिंब लोकांवर पडत आहे. हालेलुया. आपण जसं रोज आरशामध्ये आमचा चेहरा पाहतो, है की नाही, आम्ही रोज पाहतो आमचा चेहरा. देवा, ह्या वर्षी माझा चेहरा बदललेला असेल. या वर्षी माझा चेहरा गौरवी चेहरा असेल. या वर्षी माझ्या चेहऱ्यामध्ये शखेना गौरव असणार आहे. हालेलुया. पौल म्हणाला, सैतान दिव्यदूताचं स्वरूप घेतो. आम्हाला खोटं स्वरूपाची गरज नाही. आमच्याकडे ओरिजिनल इश्यू आहे. हालेलुया. आमच्याकडे कोण आहे? आम्हाला डुप्लिकेट, आम्हाला मेकअपची गरज नाही. हालेलुया. ऍक्टर सारखं आपल्याला मेकअपची गरज नाही. त्यांना लाईट लावावं लागतो, हे करावं लागतं, ते करावं लागतं, पण आम्हाला गरज नाही. हालेलुया. हालेलुया. आमच्या पुढे त्या लाईट फिक्क्या पडतील. हालेलुया. येशूने आम्हाला ते काम दिलेलं आहे. तो म्हणतो, आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब आम्ही पाडत आहोत. देव बापा, हे कमी नको होऊ देऊ. हालेलुया. 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 पाऊलाच्या सावलीने लोक बरे होत होते. हालेलुया. आमच्या सावलीने देवा असं होऊ दे. येशू म्हटला लूक 21:15 मध्ये, तो म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी केल्या. देवाने मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला मला निवडलं, मोठ्या कामासाठी, मोठ्या विश्वासाने त्यांनी आमच्या खांद्यावर हे काम दिलेलं आहे. देवा, मला मदत कर. माझं नको, तुझं प्रतिबिंब लोकांवर पडू दे. तुझ्या वैभवाचं प्रतिबिंब आरशाप्रमाणे, आणि त्यांचे जीवन बदलले जाऊ दे. पुढे तो म्हणतो, प्रभू जो आत्मा त्याच्या तेजस्विताच्या परंपरेने, त्याची परंपरा कशी आहे? तेजस्वी आहे. येशूची परंपरा कशी आहे? तेजस्वी. असं कधी नाही झालं आपल्याकडे. कधी डिम लाईट असते, कधी जास्त असते, कधी कमी असते, कधी मोटर जळतात शेतकऱ्यांच्या बिचाऱ्या, नाही का, व्होल्टेज कमी जास्त होत जातो. पण प्रभूचं तसं नाहीये. हालेलुया. त्याच्या तेजस्विताची जी परंपरा आहे, हालेलुया, तेजस्विताची परंपरा आहे. मोशेने जेव्हा परमेश्वराला पाहिलं,
तेव्हा त्याला फक्त अग्नी दिसला. आमचा देव अग्निमय आहे. आमचा देव कसा आहे? अग्निमय आहे. आग लावणारा तो देव आहे. हालेलुया. आणि आमच्या परंपरा आहे ती. हालेलुया. ही परंपरा म्हणजे ह्या पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत, तिसऱ्या पिढीतून ही सगळी परंपरा प्रेम परमेश्वराकडून अब्रामाच्या वंशात येशू आला, येशूच्या वंशात आम्ही आलो. ही परंपरा चालत राहणार आहे. हालेलुया. आमचं रूपांतर होणं गरजेचं आहे. हालेलुया. आमचं काय व्हायला पाहिजे? रूपांतर होऊन आम्ही त्याच्या समांतर व्हायचंय. कसं व्हायचंय? त्याच्या लेवल, त्याच्या इक्वल, त्याच्या बरोबरीने. मला तुझ्या बरोबरीने यायचं देवा. मला काय व्हायचंय? माझं पहिलं रूपांतर होऊ दे. माझं रूपांतर होऊ दे. तुझ्यामध्ये कन्वर्ट होऊ दे. मला तुझ्यासारखं, तुझ्या इतकं मला व्हायचं देवा. तू मला सहाय्य आणि मदत. माझ्या जीवनातल्या तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी सर्व माझ्या जीवनामधून नष्ट हो. माझ्या विचारातून, माझ्या आचारातून जे जे काही आजही माझ्यामध्ये आहे जे तुला आवडत नाही, रूपांतर होऊ दे बाबा. आणि मला तुझ्या समार तेजस्विताच्या परंपरेमध्ये मला यायचंय. तेजस्विताच्या परंपरेमध्ये माझं रूपांतर रोज आणि रोज मला करायचं आहे. आमच्या हातात आहे. रोज देवा माझं रूपांतर कर. मला तुझ्या समान समरूप आम्ही होत आहोत. हालेलुया. आणि एक दिवस त्याच्या इतका आम्ही होणार आहोत. एक दिवस आम्ही आमच्या अपूर्णता, पाऊल म्हणाला अपूर्णता जेव्हा जाईल तेव्हा काय येईल? पूर्णता येईल. हल्ली पाऊल म्हणतो आम्हाला आरशामध्ये अस्पष्ट दिसते. हल्ली आम्हाला काय दिसतं? आरशामध्ये अस्पष्ट दिसते. पण आम्ही स्वर्गात गेल्यावर आम्ही स्पष्ट रीतीने आम्ही पाहणार. हालेलुया. देवा त्याच्याशी समरूप होण्यासाठी आपल्याला झटायचंय. त्याच्यासारखं होण्यासाठी आपल्याला झटायचंय. रूपांतरासाठी आपल्याला झटायचं आहे. हालेलुया. आपलं रूप बदललं पाहिजे. आमच्यातला आदाम पूर्ण नष्ट झाला पाहिजे. आमच्यामधला आदाम काय झालं पाहिजे? नष्ट झालं पाहिजे. आता आमच्यामध्ये आता नवीन आदाम. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे तो? दुसरा आदाम कोण आहे? दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तर देवाला आपण सांगूया, देव बापा मला तू असं कर. हालेलुया. या नवीन वर्षामध्ये मला तुझ्या हातातील महान हत्यार मला बनव. हालेलुया. हालेलुया. वीराच्या हातातील तीक्ष्ण बाण मला बनव. हालेलुया. वीर कोण आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे? आणि तो माझा उपयोग करू. कशाप्रमाणे? बाण कुठं सोडतात? शत्रूवर. हालेलुया. कुठं सोडतात बाण? शत्रूवर. मला असं बनव प्रभू. हालेलुया. जे शत्रू आहेत त्यांना मी घायल करेल. हालेलुया. त्यांना मी काय करील? त्याला मी घायल करील. प्रेरणो, देवाची हीच इच्छा आहे. प्रेरणो बाकी अनेक दासी वेगवेगळ्या भविष्यवाणी ते सगळे बरोबर आहेत. जे देवांनी त्यांना सांगितलं ते सांगत आहेत. हालेलुया. हालेलुया. समय थोडा राहिलाय. येणारा निश्चित येईल. हालेलुया. पण मला तयार राहायचं आहे. मला काय व्हायचंय? कसं तयार व्हायचंय? आपल्याला सुद्धा कळणार नाही. हालेलुया. 1 सेकंदामध्ये आपलं रूपांतर होईल. काय होईल? आणि आपण मी कुठे चाललोय? हालेलुया. हालेलुया. आम्ही आमच्या प्रभूकडे पाहत राहूया. आमच्या प्रभूकडे पाहत राहूया आणि देवाला सांगूया, आजपर्यंत माझं प्रतिबिंब पडलं नसेल तर आजच्या नंतर आमच्या सर्वांचं, माझ्या पतीचं, लेकराचं, मुलाचं, मुलीचं
जावयाचं, सुनाचं, नातवंडाचं, बहिणीचं, भावाचं, आमच्या सर्वांचं काय होऊ दे? वैभवाचं प्रतिबिंब. हालेलुया. जे तुझे वैभवाचं. लोकांना आमची गरज नाही. लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या वैभवाची गरज आहे, त्याच्या स्पर्शाची गरज आहे, त्याच्या तारणाची गरज आहे, त्याच्या गोष्टीची. किती जर लोक पडत होते येशूच्या अंगावर त्याला स्पर्श करण्यासाठी. आज जगाला गरज आहे प्रियांनो. येशूला ह्या भूतलावर हात पाय नाही येत. त्याचे हात आम्ही आहोत, पाय आम्ही आहोत, शरीर आम्ही आहोत, डोळे आम्ही आहोत. हालेलुया, हालेलुया. तो आमच्या द्वारे काम करणार आहे. आमच्या द्वारे जगाला त्याला स्पर्श करायचा आहे. हालेलुया. आमच्या द्वारे काय करायचं? त्याला, त्या जगाला स्पर्श करायचा आहे. आणि म्हणून देवा, माझ्या शरीराचा उपयोग तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी करू. माझ्यामधून माझा हात मी त्या लोकांना लावेल ज्या लोकांना गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर येशूच्या वैभवाचं प्रतिबिंब आम्हाला पाडायचं आहे, या वर्षात आमचं टार्गेट असेल. हालेलुया, हालेलुया. जिथे जिथे अंधार आहे तिथे मी जाईल. जिथे सैतानाचं राज्य आहे तिथे मी जाईल. जिथे जिथे तारकाचं नाव नाही तिथे मी जाईल. जिथे येशूला कोण ओळखत नाही तिथे मी जाईल. आणि तिथे जाऊन मी येशूच्या वैभवाचं प्रतिबिंब म्हणजे प्रकाश मी त्यांच्यावर टाकेन. ही आमची जबाबदारी येशूने आम्हाला दिलाय. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात. हालेलुया. त्याच्या प्रकाशात आता अनेक लोकांना त्याच्या प्रकाशामध्ये आणायचं. आपल्याला काय करायचं? अनेक लोकांना त्याच्या प्रकाशात आणायचं. प्रियांनो, तो प्रकाश आमच्याकडे आहे. हालेलुया. तो जीवनाचा प्रकाश आहे. हालेलुया. त्यांच्या जीवनातलं सर्व अंधकार नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या प्रकाशामध्ये. आणि तो प्रकाश त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. धार्मिकतेचा सूर्य आमच्यावर चमकत आहे. हालेलुया, हालेलुया. चमकत आहे आमच्यावरती. यासाठी अनेक लोक त्यांना आम्ही पॉलिश करावं. हालेलुया. जे अंधारात साच पडत आहेत, या युगाच्या दैवतांनी विश्वास न ठेवणाऱ्याचे डोळे बंद केलेत. त्यांना दिसत नाही. आता त्यांचे डोळे मला व्हायचं आहे. त्यांचे डोळे मला व्हायचंय आणि त्यांना दाखवून द्यायचंय, हे माझा ख्रिस्त तुझ्यावर प्रेम करत आहे. या नवीन वर्षामध्ये बायबल सांगतं की तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. हालेलुया. तुझी धार्मिकता काय होईल? तुझ्या पुढे चालेल. आमची धार्मिकता आता पुढे चालली पाहिजे. हालेलुया. आणि आमच्या मुखावरून प्रियांनो त्यांना अद्भुत गोष्टी त्यांना दिसल्या पाहिजे. त्यांचे डोळे प्रियांनो, एका घरामध्ये एक लहान मुलगी दरवाजा उघडला तिने आणि परत बंद केला. आणि तिच्या आईला म्हटली जाऊन, ती आई, आपल्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आला. काय म्हणाली ती? आणि तिची आई आली, पाहते तर साधू सुंदर सिंग होते तिथे दारात उभे. कोण उभं होतं? साधू सुंदर सिंग. ख्रिस्ताच्या गौरवाचा प्रकाश त्यांच्यामध्ये होता. देवा, तेच गौरवाचं प्रतिबिंब माझ्यामध्ये पण येऊ दे. लोक मला नाही पाहणार, लोक माझ्यामध्ये तुला पाहते. जगाला माझी गरज नाही, ख्रिस्ताची गरज आहे. ख्रिस्ताची गरज आहे. आणि तो ख्रिस्त माझ्यामध्ये. आणि त्या ख्रिस्ताची इच्छा आहे आम्ही त्याला उंच करावं. जसं मोशेने अरण्यामध्ये सर्प उंच केला, तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ताला उंच करूया. आम्ही ख्रिस्ताला उंच करूया. ख्रिस्त आमच्याकडून हेच अपेक्षित आहे. आता माझे मुलं, माझा मुलगा, माझी मुलं दिवा पेटून दिवट्यानीवर ठेवतात. येशू काय म्हटला? दिवा पेटून काय करतात? टोपल्याच्या खाली नाही.
हालेलुया. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण आम्हाला ख्रिस्तानी हे सगळं काही दिलेलं आहे. हालेलुया. प्रभूचं वैभव आमच्यामध्ये आहे. आता ते जगाला आम्हाला दाखवायचंय. देवबाप करो आणि हे वैभव दाखवण्यासाठी देव आम्हा सर्वांना सहाय्य करो. आम्ही प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुझी स्तुती, गौरव, मान, महिमा, सन्मान देतो. आम्ही तुला उंचावतो. देव परमेश्वरा, तुझ्या वैभवाचं प्रतिबिंब आम्ही जगावर पाडावं. जे अंधकारात साच पडत आहेत, जे ख्रिस्ता वाचून मरत आहेत, जे सुवार्ते वाचून मरत आहेत, प्रभूजी आमचा उपयोग करून तो घे. आम्ही आमचं जीवनाचं परमेश्वरा समर्पण करावं. आमचं जीवन परमेश्वरा आम्ही रूपांतर करावं. प्रभू, आम्ही परमेश्वरा तुझ्या समरूप आम्ही होत आहोत. दिवसेंदिवस आम्ही बदलत आहोत. आमच्यामध्ये बदल होत आहे. आमच्या घरात, आमच्या घराण्याचा बदल होत आहे. आमच्या मोहल्याचा बदल होत आहे. लोकांचा बदल होत आहे. सर्वांचा बदल होत आहे. लोक बदलत आहेत. प्रभू, लोक बदलत. तू करत आहे हे सगळं. तू स्वतः करत आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. या नवीन वर्षामध्ये परमेश्वरा तुझा प्रकाश, तुझं तेज, तुझं तेज परमेश्वरा, तुझ्या वैभवाचं प्रतिबिंब पाडण्यासाठी तुझी कृपा दे. आणि प्रभू येशू तुझं गौरव व्हावं असं तू दयेने आणि कृपेने. मी तुला कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. बापा, तू म्हणाला मी नवीन करतो. या नवीन वर्षामध्ये आम्हाला नवीन का, या नवीन वर्षात आम्हाला नवीन का. जुनं ते सर्व निघून जाऊ दे. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावतो. प्रभू, आम्ही मोशेला समजलं सुद्धा नाही, त्याच्यामध्ये तुझं वैभवाचं तेज उतरून आलेलं आहे. तेच तेज आमच्यामध्ये आहे. तू स्वतः आमच्यामध्ये आहे. आता प्रभू, जगाला तुझ्या तेजाची गरज आहे. त्यांच्या जीवनातला अंधकार जाण्याची गरज आहे. आणि तो माझ्यामधून दिसू दे. माझ्या घराण्यावर, माझ्या भाऊ बहीण, चर्च मंडळीवर पाड. माझ्या मोहल्ल्यामध्ये पाड. माझ्या शहरामध्ये पाड. माझ्या देशात पाड. आणि परमेश्वरा, तुझं दुसरं येणं, तुझं आगमन लवकर हो बापा, तुझ्या योजनेप्रमाणे. कारण तू म्हटलं, पहा, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने भोसकिले तेही पाहतील. सर्व लोक पाहतील प्रभू तुला, सर्व पाहतील. पण आम्ही स्वतः तुझं वैभवाचं तेज पाडणारे लोक आहोत. तू स्वतः आमच्यामध्ये वस्ती करतोस. आम्ही तुझी स्तुती करतो, गौरव गातो. येशूच्या नावामध्ये मागतो. Amen. Amen. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.